श्रोतेहो, आजच्या रंगसंगीत या कार्यक्रमाचा विषय आहे कृष्ण कन्हैया. लेखन आणि निवेदन समीर शिरवळकर. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य. सादर करते विनोद गवळी. 10, 9, 8, 7. मराठी आणि हिंदी संगीतातील विविध पैलूंवरील सारांशात्मक माहिती 6, 5, 4, 3. आणि सदाबहार गीतांवर आधारित कार्यक्रम 2, 1. Let's start the fun. रंगसंगीत. शब्दांनी निशब्द व्हावं, कल्पनेनं स्तिमित व्हावं, वाणीनं स्तब्ध व्हावं, नि फक्त स्वानुभवानं अनुभवावं असं दिव्य अलौकिक रूप म्हणजे श्रीकृष्ण. डोक्यापासून पायापर्यंत विविध अलंकारांनी नटलेला नटनागर, गळ्यामध्ये वैजंती माळ धारण केलेला आणि मुकुटावर मोरपीस मिरवणारा श्यामसुंदर, आपल्या मंजूळ बासरीनं मंत्रमुग्ध करणारा मधुसूदन, पीत पितांबरधारी मीरेचा गिरधारी, राधेचा श्याम तर नंद यशोदेचा नंदलाल, गोकुळाचा गोपाळ आणि वसुदेव देवकीचा कृष्ण कन्हैया. मंडळी, कृष्ण कन्हैया हाच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आपल्या अलौकिक रूपाबरोबरच आपल्या चेहऱ्यावरच्या स्मितहास्यानं आणि स्निग्ध कृपेनं साऱ्या चराचराला मोहिनी घालणारा भक्तवत्सल श्रीकृष्ण, आपल्या बाललीलांनी आबालवृद्धांना भुरळ घालणारा, आपल्या सवंगड्यांसोबत दह्यादुधाची मटकी फोडणारा, गवळणींच्या खोड्या काढणारा, द्रौपदीचं रक्षण करणारा, अर्जुनाचं सारथ्य करणारा, दृष्टांचा संहार करणारा आणि जगायचं कसं हे गीतामृत देणारा श्रीकृष्ण, सर्वांचा लाडका कृष्ण कन्हैया. चला तर विविध गीतांमधून ऐकूया या कन्हैयाच्या अनेकविध पैलूंचं वर्णन. गोपी जन रस रास विलासी, कौरव कालिंग कंस विनाशी, हिमकर भानु कृसान प्रकाशी, सर्वभूत ही बसवैया की, बोलो जय कन्हैया की. खट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा. आजा आजा, नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा. आजा कृष्णाला किती उपमा, नावं किती, तशी त्याची रूपही किती. पाळण्यात पाय हलवणारा यशोदेचा लाल, दुडूदुडू धावणारा गोपिकांचा कान्हा, राधेचा श्याम, पेंद्या बलराम यांचा किसना, ही अन अशी कितीतरी रूप अन नावं. इंद्राच्या कोपापासून गावकऱ्यांना वाचवणारा गिरीधर, कितीतरी युक्तिप्रयुक्तींनी अज्ञानात असलेल्या त्या गोपजनांना जगण्याचं सार सोप्या भाषेतून कृतीतून पटवून देतो. बायकांची ताक, दूध, लोणी
यासारख्या साध्या ऐहिक गोष्टींवर असलेली आसक्ती सोडवण्यासाठी तो त्यांच्या घरचे लोणी दूध दुभते चोरतो, मटकी फोडतो. नंदराजाचा मुलगा असूनही त्याला या सगळ्या गोष्टी काय मिळत नसतील, पण आपल्या जवळचं, आपलं प्रिय इतरांनाही वाटावं, कोणी ऊचनीच असू नये, सर्वांनी मिळून मिसळून राहावं, हे आजच्या काळातलं समाजवादी तत्वही श्रीकृष्णानं मांडलं. हे शिकवण्यासाठीच कृष्ण गोपालकाल्यापासून गवळणींच्या खोड्या करण्यापर्यंत सारी कृत्य करत असावा. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया.
माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. असं गदिमा उगाचच नाही लिहून गेले. गीतेसारखं भलं मोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा श्रीकृष्ण दैवी शक्तीने युक्त असूनही तो आपल्यातलाच एक वाटतो. म्हणूनच आपल्याला सगळ्या लीलांमध्ये भोगामध्ये रमलेला कान्हा मात्र मी कर्मयोगी आहे असं सांगतानाही आपल्याला आश्चर्य वाटत नाही, कारण तो एक पूर्ण पुरुष आहे. बालपणात माता यशोदेला भरपूर मातृत्व सुख दिलं. मित्रांना लहान मोठं गरीब श्रीमंत हा भेद न ठेवता मैत्रीय भरपूर सुख दिलं. ज्या गावात आपण राहतो तिथे संकट येताच गोवर्धन पर्वत उचलला. कालिया मर्दन करून यमुना नदीचं जल निर्मळ केलं. दूध दही खाऊन आपलं गोधन सुखी ठेवावं हा संदेश दिला. तरुणपणात राधाशी निष्काम मैत्री आणि अद्वितीय प्रेमाचं उदाहरण जगासमोर ठेवलं. आपले भाऊ पांडव यांना संकटकाळी मदत करून आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली. आपला अधिकार कसा प्राप्त करावा याचं उदाहरण जगासमोर ठेवलं. त्यामुळे तो देव की मानव या वादात अडकण्यापेक्षा त्यानं दिलेली शिकवण अंगीकारली तर आपला नारायण व्हायला उशीर होणार नाही. कृष्ण एक मोठं रसायन आहे. एकीकडे आपल्या बाललीलांनी आपण सामान्य असल्याचं दर्शवताना कंसानं पाठवलेल्या प्रत्येक शक्तिशाली आणि दृष्ट राक्षसांचा वध तो किती लीलया करतो. आपल्यासारखाच लहानपणी चोरून लोणी खाणारा नटखट कान्हा जेव्हा सगळ्या गोकुळवासियांच्या डोक्यावर गोवर्धनाचं छत धरतो त्यावेळी त्याचं देवत्व असामान्यत्व समोर येतं. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. जू 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 जू. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. रात ठंडी ठंडी हवा गाके सुलाए, भोर गुलाबी पलके चूम के जगाए. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. जू 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 जू. सोते सोते गहरी नींद में मुन्ना क्यों मुस्काए, पूछो मुझसे मैं जानूं इसको क्या सपना आए. जुग जुग से ये लाल है अपना, हर पल देखे बस यही सपना. जू 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 जू. जब भी जन्म ले मेरी गोद में आए, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा
श्रीकृष्ण कोण आहे? जो तीक्ष्ण आहे तोच श्रीकृष्ण आहे. जे भगवान श्रीकृष्णाच्या बासरी आणि सुदर्शन चक्रात अंतर आहे तेच अंतर ब्रजभूमी आणि कुरुक्षेत्रात आहे. सृजनशीलता आणि विनाश सृष्टीची गती आहे. श्रीकृष्णाचं मुरलीधारी रूप सृष्टीच्या रागाला बांधून ठेवतं, तर सुदर्शनधारी विराट रूप सृष्टीच्या नश्वरतेचं भान ठेवतं. कृष्ण स्वतः एक गुप्त खजिना आहे. असीम वैभव त्याच्या विचारांमध्ये आहे. आपलं हे रूप पाहण्यासाठी कृष्णानं परमेश्वर रूपी सृष्टी निर्माण केली. नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मनमोहन तू नंद
FM 102.4 मेगा हर्ट्झवर श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचा अकोला केंद्र आणि आनंद घेत आहात रंगसंगीत या कार्यक्रमाचा. अयोध्येचा राजा श्रीराम आणि द्वारकापती श्रीकृष्णानं भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे. रामकृष्ण नावात भारतीय संस्कृती सामावून गेली आहे. पितृप्रेम, मातृभक्ती, एकपत्नी, बंधुप्रेम, कुटुंबवत्सल, एकवचनी असे प्रभू श्री रामचंद्र, तर व्यवहारी, वाक्चातुर्य, व्यवहारी जगात जगताना जगण्याचा आदर्श समोर ठेवणारे भगवान श्रीकृष्ण. आपल्या हृदयात सतत अशांततेची ज्वाला धगधगत असते. द्वेष आणि मत्सरानं तुडुंब भरलेल्या गोकुळात श्रीकृष्ण जन्म घेत असतो. कृष्णानं नंद यशोदाच्या पोटी जन्म घेतला. नंदाचा अर्थ आहे आनंद, यशोदेचा अर्थ यश देणारी सतवृत्ती. आनंदासाठी व्याकुळ असलेला जीवात्मा आणि जीवात्म्यास सहाय्यता करणारी सत्प्रवृत्ती, यातूनच श्रीकृष्ण जन्माला येत असतो. राम श्रीकृष्णाच्या जन्माचा शोध घेतल्यास आपल्याला खरा अर्थबोध झाल्याशिवाय राहणार नाही. रामाचा जन्म भर दुपारी झाला, तर श्रीकृष्णाचा मध्यरात्री. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात यमुना दुथडी भरून वाहत असताना श्रीकृष्ण जन्म झाला. जीवनात कृष्ण पक्षाचा अंधार दाटला असताना, निराशेचे डोह भरले असताना, डोळ्यांमधून आसवांच्या धारा वाहत असताना, सर्व मार्ग खुंटले असताना हृदयाची यमुना दुथडी भरून वाहू लागते. यावेळी श्रीकृष्ण जन्म घेतो. साचा नाम तेरा, ओ साचा नाम तेरा, तू श्याम मेरा, साचा नाम तेरा, तू श्याम मेरा, सगरा जगत है झूठा साथी, टूटे दीपक बुझ जाए बाती, हरे रंग में तू संग में है, चाहे सांझ हो चाहे सवेरा, साचा नाम तेरा, तू श्याम मेरा,
यदा यदा हि धर्मस्य अर्थात जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन आणि दृष्टांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण करीन, असा जीवन संदेश देणारा, आश्वासन देणारा युगपुरुष श्रीकृष्ण. जगाला भक्तिमार्गापेक्षा कर्ममार्गाकडे प्रेरित करणारा अवतार म्हणजे कृष्ण. कृष्ण जीवन एक परिपूर्ण जीवन आहे. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. एका संसारी व्यक्तीचं चिंतन कसं असावं, जीवन दर्शन कसं असावं, हे आत्मदर्शन कृष्ण चरित्र दर्शवतं. कृष्ण जन्म लहानांसाठी गोपाळकाल्याचा प्रसाद आहे, तर वृद्धांना भक्ती आणि मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा, सुगम करणारा आहे. परंतु जीवनाचा मधला टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण असतो. उषक कालाची लालिमा घेऊन जीवनात प्रकाशमान व्हायचं असतं. आपल्या यशकिरणांनी, तेजाने दाही दिशा प्रकाशमान, स्फूर्तिवान करण्याचा काळ म्हणजे तारुण्य. आजपर्यंत आपण गोपालकाला भरभरून खाल्ला, जागरणं केलीत, खूप लोणी खाल्लं. पण जीवनाचा हा टप्पा वेगळा आहे. ज्या भूमीत आपण जन्म घेतला तिथला धर्म, नीती आणि त्यामधून मिळणारा संदेश गाठी बांधून आपलं तारुण्य चमकवणं. जगात जगण्यासाठी फक्त प्रेमाची भाषा नाही, प्रसंगी साम, दाम, दंड, भेद ही नीतीसुद्धा आवश्यक आहे आणि ते करण्यात काहीही चूक नाही. हा जीवन संदेश देणारा अवतार म्हणजे कृष्ण. आपला उद्देश निर्मळ असेल, आपल्या भावना शुद्ध असतील, तेव्हाच परमेश्वर मदत करतो. आधी दुसऱ्यांना मुक्त हस्तानं दिलं तेव्हाच परमेश्वर तुमच्या बरोबर राहील. जीवन फक्त घेण्यासाठी नाही, जीवन देण्यासाठी आहे. हा संदेश कृष्णाकडून मिळतो. म्हणूनच आपण निश्चय करूया, आधी कर्तव्यपूर्ती करू आणि मग अधिकारासाठी जागरूक राहू. कर्म, वचन, ध्यान यांच्याशी एकनिष्ठ राहू. मग ताणतणाव राहणार नाही आणि निराशाही. सकारात्मक विचार मनात असला, न्यायावर विश्वास असेल, तर जीवन खरंच काही कठीण नाही. जो सुखावे स्वजनोस सुपुत्र तोई, हे मनात धरून विश्वासानं प्रगतीची एक एक पायरी चढवू. हा गुरुमंत्र घेऊन आपल्या यशस्वी जीवनाची वाट धरू. अर्जुन युद्धास तयार व्हावा, यातच गीतेच्या उपदेशाची सार्थकता होती. गीतोपदेशामुळं तो फक्त युद्धासाठी तयार झाला असं नाही, तर त्यानं महाभारत युद्धाचा विजेता म्हणूनही गौरव प्राप्त केला. त्यावेळी एक अर्जुन होता, मात्र आता प्रत्येक देशवासियानं अर्जुन बनणं आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं तेव्हाच गीताराधना आणि अध्ययनाचं सार्थक होईल. अर्जुनानं युद्धातून पलायन केलं असतं तर काय झालं असतं? दुर्योधनासारख्या स्वार्थी, अनाचारी, अधर्मीयांच्या संख्येत वाढ झाली असती. द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी कोण धावलं असतं? अन्याय आणि अत्याचाराचं साम्राज्य प्रस्थापित झालं असतं. घटनांचं विश्लेषण करता अर्जुनाचं युद्ध करणं किती आवश्यक होतं हे पटतं. तत्कालीन विचारधारेनुसार अर्जुन त्या युद्धास कठोर पापकर्म मानत होता. त्या प्रभावातूनच त्यानं स्वधर्म, क्षात्रधर्म विसरून अन्यायी, अधर्मीयांचा नाश करण्याच्या आपल्या जबाबदारीपासून दूर जाणार होता. पण कृष्णानं अर्जुनास धर्मानुसार युद्ध करण्याची जाणीव दिली. अर्जुनानं युद्ध करून विजय संपादन केला. मैया यशोदा ये तेरा कन्हैया, मैया यशोदा ये तेरा कन्हैया, पनघट पे मेरी पकड़े है बैया, तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है, राम जी की
श्रोते हो, सध्याचं नैतिक पतन, स्वाभिमानहीनता, वैयक्तिक स्वार्थ, सामाजिक अनास्था बघितल्यास भारतीय समाज मृत्यूवस्थेत पोहोचला असल्याचंच म्हणता येईल. अशा परिस्थितीत श्रीकृष्णाची गीताच आशेचा किरण दाखवू शकते. गीतेचा संदेश आत्मसात करून राष्ट्र आणि देशहिताच्या दृष्टीनं कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. देशाचं रक्षण हेच आपलं लक्ष असायला पाहिजे. कोणताही धर्म किंवा संप्रदायापेक्षा देश मोठा असतो हे विसरता कामा नये. आपापसातील मतभेद विसरून राष्ट्रधर्माचं पालन करणं आपलं कर्तव्यच आहे. त्यासाठीच जीवनाचं समर्पण करायला हवं. शाम तेरी बंसी पुकारे राधा शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम. लोग करे मीरा को यूं ही बदनाम. शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम. शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम. लोग करे मीरा को यूं ही बदनाम. लोग करे मीरा को यूं ही बदनाम. सांवरे की बंसी को बजने से काम, सांवरे की बंसी को बजने से काम. राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम. राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम. बंसी बजती छैया किसका नहीं है कहा कृष्ण कन्हैया. जमुना की लहरें बंसी बजती छैया किसका नहीं है कहा कृष्ण कन्हैया. शाम का दीवाना तो सारा विज धाम. शाम का दीवाना तो सारा विज धाम. लोग करे मीरा को यूं ही बदनाम. सांवरे की बंसी को बजने से काम, सांवरे की बंसी को बजने से काम. राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम. राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम. कौन जाने बांसुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए ये उसी के गुण गाए. कौन जाने बांसुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए वो उसी के गुण गाए. कौन नहीं बंसी
राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम। राधा का भी श्याम तो मीरा का भी श्याम। श्याम तेरी बंसी पुकारे, राधा श्याम तेरी बंसी, कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा नाम। लोग करे मीरा को नहीं बदनाम। राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम। राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम। अधिक मास हा वगळलेल्या तिथी एकत्र करून काढलेला महिना असतो. 2 आलेल्या तिथी आणि अपवित्र तिथी अशा सर्व तिथी वगळून बाजूला केलेले दिवस, तसंच 3 वर्ष बाजूला केलेल्या तिथींनी 1 मास पूर्ण होतो आणि हा मास अधिक मास अपवित्र तिथी बाजूस काढल्यामुळे याला मलमासही म्हणतात. जुन्या पिढीतील लोकांना हे माहीत आहे. तिथी वगळून बाजूला असलेल्या दिवसांचा हा मास असतो, पण नवीन पिढी हे जाणत नाही. ब्रह्मदेवानं मलमास बाजूस केला तेव्हा सगुणरूप प्राप्त झालेल्या मलमास अधिक मास याला सगुणरूप प्राप्त झालं आणि त्यावेळी त्यानं ब्रह्मदेवास प्रश्न केला, मी कोण आहे? ब्रह्मदेवाने मलमास यास तो कोण आहे हे सांगितलं. मलमास म्हणाला, मी जर अपवित्र तिथी आहे तर माझं काय? माझा उद्धारक कोण? तेव्हा ब्रह्मदेवानं अधिक मास याला असं सांगितलं की तुझे उद्धारक विष्णू असतील. अधिक मास यानं विष्णू उपासना सुरू केली. त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न झालेले विष्णुदेव प्रगट झाले आणि त्याला म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू वर माग. तेव्हा अधिक मासानं विष्णुदेवाजवळ असं वरदान मागितलं की या मलमासाला तुम्ही धारण करावं, तुमच्यासह माझं नाव व्हावं. या मासात जो भक्त तुमची सेवा, तुमच्यासाठी दान करेल त्यास पुण्य प्राप्त होऊन फल प्राप्त होईल. तुमचं नामस्मरण, उपोषण जो करेल त्याला विष्णू प्रसन्न होतील. भगवान विष्णूनं अधिक मासाचं म्हणणं मान्य केलं आणि सेवा करेल त्यास फलप्राप्ती, मोक्षप्राप्ती करण्याचं वरदान दिलं. कृष्ण सख्या रे तुझ्या सावलीचे ऋण मी देणे आहे. अस्तित्व वगे लावून पणाला जीवन लेणे आहे. कृष्ण सख्या रे तुझ्या सावलीचे ऋण मी देणे आहे. कृष्ण सख्या
समाधान मोठा गुरुमंत्र आहे. जेव्हा आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतो त्यावेळी मिळणारं आत्मिक समाधान यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हा संदेश भगवान श्रीकृष्ण गीता या अलौकिक ग्रंथातून देतात. कृष्ण हे संसारी पुरुष होते. ते कधी तपश्चर्या करायला गेले नाहीत की एकांतवासात बसले नाही. जिथे जेव्हा त्यांची आवश्यकता होती तेव्हा ते सदैव तत्पर आणि हजर असत. जीवनाच्या प्रत्येक नात्याशी कसं समरस व्हावं हे कृष्ण चरित्र सांगतं. जमुना के तीर बाजे मृदंग करे कृष्ण रास राधा के संग करे कृष्ण रास राधा के संग करे कृष्ण रास राधा के संग अधरों पे गीत मन में उमंग करे कृष्ण रास राधा के संग करे कृष्ण रास राधा के संग करे कृष्ण रास राधा के संग सांसों में प्यास तन में तरंग करे कृष्ण रास राधा के संग करे कृष्ण रास राधा के संग करे कृष्ण रास राधा के संग इस देख देख दुनिया है दंग करे कृष्ण रास राधा के संग 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 करे Ten, nine, eight, seven. मराठी आणि हिंदी संगीतातील विविध पैलूंवरील सारांशात्मक माहिती 6, 5, 4, 3, आणि सदाबहार गीतांवर आधारित कार्यक्रम 2, 1. Let's start the fun. रंगसंगीत. आजच्या रंगसंगीत या कार्यक्रमाचा विषय होता कृष्ण कन्हैया. लेखन आणि निवेदन होतं समीर शिरवळकर यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.